हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि मी इथं सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा तर प्लांटिंग करते. तर इथं प्लांट ट्रान्सफर करते. इथं जे आधीचं मनी प्लांट होतं ना, ते अजिबात ग्रोच होत नव्हतं. म्हणून म्हटलं जाऊ द्यात, आता आपण आहे ना याच्यामध्ये ते काढून आणि पाण्याच्या बॉटलमध्ये मी टाकून देणार आहे पाण्यामध्ये. आणि मी इथं मग दुसरं हे जे बेडरूममध्ये प्लांट होतं ना, तर ते इथं घेणार आहे. तर तेच सकाळी सकाळी कामाला लागले. म्हटलं आधी आंघोळ वगैरे काही करण्याच्या आधी हे एवढं करून घेते, कारण की मातीचं सर्व लालसर होऊन जातं, म्हणून इथलं काम आधी आटपून घेणार आहे मी. तर पटकन आधी हे सर्व माती काय करते, खूप जास्त जाम झाली माती. नेहमी कुंडीमध्ये अशी ना, अशी मोकळी मोकळी हवी असते, नाही तर ते झाड आहे ना ग्रो करत नाही, ते एकदम दबल्यासारखं होऊन जातं. त्यानं एअर सुद्धा मिळायला पाहिजे जरा. तर त्याच्यामुळे ना मी सर्व माती काढून नवीन आता हे थोडीशी माती, थोडेसे खाली दगड वगैरे अशी घालून घेतलेले आहे. त्याला होल नव्हते, मी होल पाडून घेतलेले होते स्वतःच या कुंडीला. आणि मी ही कुंडी ना तर ही कुंडी डीमार्टमधून घेतली होती, फक्त 50 रुपयाची होती. आणि खूप छान क्वालिटी आहे. आणि पर्पल कलर होता मस्त. खूप जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाले. तर आता मी पटकन या कुंडीला ना होल केलेली होती 2च. तर ते इथं ते पूर्ण असे माती त्याच्यामध्ये गेलेली, तर त्यांना मोकळं करून घेते. कसं पाणी पण कुंडीतून निथरून गेलं ना, मग झाड व्यवस्थित राहता, नाही तर मग परत ते शेवाळसारखं आणि हे होऊन जातं. म्हणून मग कुंडीला, प्रत्येक कुंडीला होल वगैरे करूनच कधी पण प्लांट लावायचा. आणि आता मी हे ट्रान्सफर करते याच्यामध्ये. आणि हे आधीचं होतं ना, सर्व पानं गळून गेले, ते मग बाजूला फुटलं हे साईडला. मग आता तिथं ना 2च पानं आहे फक्त त्या झाडाला. तर बघू बरं आता काय ग्रो होतं की नाही होत, तर बघते मी पण. तर खूप छान वाटतं हे झाडं. आणि आता मी बाकीची माती काय करेल, भरून ठेवते एका पिशवीमध्ये. आणि चला मग. तर ते मी इथे ना झाड लावून झाल्यानंतर पटकन ब्रश करून घेते. ब्रश वगैरे मी ना उठल्या उठल्याच पहिल्यांदा झाडाच्या मागे लागलेली होती. म्हटलं चला झाड वगैरे लावून घेऊ, आणि नंतर मग ब्रश वगैरे. आता ब्रश करून घेते पटकन. आणि पटकन आता ब्रश करून नाश्त्याची तयारी करावी लागणार आहे, कारण की आद्विकला पण भूक लागली. आणि तो सांगते की आज पोहे कर मम्मा. तर मग पोहे करून घेणार आहे. पटकन ब्रश करते आणि बोलते तुमच्याशी. आणि तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी माझं गरम पाण्याने सुरुवात होत असते. आणि मी गरम पाणी हा पूर्ण 1 मग आहे ना मोठा, तो पूर्ण 1 मग पीत असते. आणि रोज सकाळची माझी सवय आहे. आज तरी संडेचा दिवस असतो, तो लेट होतो मला, नाही तर मग असं बरोबर 5:30ला मी पाणी पित असते कोमट. आणि माझी सवय झालेली आहे. तर रोज पाणी पिते मी. तर आता पटकन पाणी पिऊन झाल्यानंतर मग मी लगेच पोहे बनवायला घेईल. आणि मग पटकन पोहे बनवून घेते. नाश्ता वगैरे करून मग मला बऱ्याचशाच किचनची साफसफाई करायची आहे. तर चला मग. तर मी आता काय करते, नाश्त्याला पोहे बनवून घेते. तर आद्विकला पण भूक लागली, आद्विकला खूप आवडतात. तर पोहे बनवते मस्त.
तर मिरच्या ना खूप छोट्या तिखट असं ना त्या आहे तर म्हटलं नको आज मी परत खात नाही. मग मी पोहे भिजवून घेतलेले आणि शेंगदाणे पण फ्राय करून बाजू काढून घेतले. आता पटकन आता आधी तर काय करणार आहे मी सर्व किचन ओटा आहे ना हा पूर्ण खाली काढून घेणार आहे त्या वस्तू. तर गॅस नाही काढता येणार कारण की गॅस इथून आतून पाईप टाकलेला आहे. गॅस राहू देईल पण बाकीच्या वस्तू मी सर्व खाली काढून घेते. चला पटकन आता काढून घेऊ. पण मी धुवून ठेवले आणि दिश मला हेल्प करते सर बरणा पुसून देते. तर इथं जेवढं लागतं ना डाळी वगैरे त्या मेन साहित्य ते सर्व आता बरणी वगैरे पुसून देते मला. तर आपल्याला वाटतं ना आपण रोज किचन पुसून घेतो पण कधी कधी ना असं किचनचं साईड इकडे तिकडे बघा तुम्ही थोडंसं तेलकटपणा असं येतो आणि तेलाचं थर साचून आणि असं एकदम हे होऊन जातो चिकटपणा. तर आपण डेली तर क्लीन करतच असतो पण आहे ना डीप क्लिनिंगसुद्धा झाली पाहिजे म्हणजे जेणेकरून आपण पूर्ण किचन ओटा आहे ना घासून वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेतो आणि त्याने आपलं सर्व चिकटपणा हा निघून जातो. तर तुम्ही तुमचं किचन नक्की बघा तुम्हाला पण दिसेल की खरंच चिकटपणा असं तेलकटपणा येत असतो. तर म्हणून मी सर्व घासणीने तारेच्या घासणीने हे स्टाईल वगैरे घासून घेत आहे आणि तुम्ही पाहाल पूर्ण मी तुम्हाला एक फायनल लुक पण दाखवेल. तर असं प्रकारे मी घासून घेतलं तर वरती दोन साईडला खिडक्यांच्या बाजूला परत थोडं स्लायडिंगवरती ना असं तेलकट डाग आले होते. इथं पण काळं असं एकदम धूळ वगैरे साचलेली होती तीसुद्धा मी अशी पूर्ण क्लीन करून घेतलेली आहे. तर पुढचं स्टाईल वगैरे झाल्यानंतर मग मी लगेच गॅस पण आज घासून घेतलेला आहे. गॅस तर क्लीन असतोच माझा पण तरी पण मग कधी घासून पण घेतला पाहिजे. आता बरेच मी झाले दिवस तर घासलाच नव्हता तर फक्त स्प्रे करून पुसून घ्यायची. पण आता छान मस्त गॅससुद्धा हा घासून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि इथं बघा स्टाईल घासली तर किती काळं निघालं. तर म्हणून सांगते कधीतरी डीप क्लिनिंगसुद्धा झाली पाहिजे आपल्या किचनची नाही तर खरंच खूप घाण होऊन जातं एकदमच आपण काढलं ना. पण 15-15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा ही क्लिनिंग झाली पाहिजे. तर आता इथं माझं किचन अगदी व्यवस्थित क्लीन झालेलं आहे आणि सर्व पाणी काढून घेते आणि तिथं ऑर्गनायझर आहे ना ते भरण्याचं ते सुद्धा मी लगेच लावून घेते. तिथं आधीच घासून वगैरे ठेवलं होतं मी म्हणजे कसं लगेच सुकून जाईल. तर इथं सर्व झालं. आता मी इथं बटकन शेगडीचे रिक्स आहे ना तर त्यासुद्धा आता घासून घेते जेणेकरून पटकन मला गॅस सेट करता येईल. तर इथं सर्व शेगड्या वगैरे ह्या घासून घेते मी. तर आज तर किचन इतकं भारी चकाचक दिसते. स्टाईल तुम्ही पाहू शकता किती चमकत आहे. खूप छान वाटतं आहे आणि घरात अशी क्लिनिंग केली ना बघतच राहावं असं वाटतं. मी तर किती वेळेस आज किचन बघतच होते आणि इथं सर्व माझं ऑर्गनाईज झालं आहे आणि इथे छानसं एक प्लांटसुद्धा बाजूला ठेवलं आहे मस्त. तर मला नक्की सांगा तुम्हाला ही माझी क्लिनिक कशी वाटली. चला एक फायनल लुक दाखवते तुम्हाला मी. किचनची क्लिनिंग झाली. आता मी ना मुलांच्या आंघोळी करून दिल्या. तर आज एकदा बादलीत बसलेल्या असं पाण्यात बसतो संडेच्या दिवशी कधी कधी म्हटलं ठीक आहे बस. तर आता मी पटकन बाजरीची भाकर आणि मस्त अंड्याची भुर्जी पटकन तव्यावरती तसं करून घेणार आहे. जरा स्वयंपाक बनवते आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग तुझ्याशी बोलते.
नंतर आवरल्यानंतर मग मी काही शूट केलं नव्हतं. आता चहा वगैरे घेतो आणि बाजारात जायचं आहे थोडंसं, तर बाजारात जाणार आहे. तर मस्त आता इथे मी टोस्ट घेतलेले खायला. अद्विकला पण भूक लागली, चला मग खाऊन. टोस्ट वगैरे सर्व खाऊन झालं, चहा वगैरे झाला. तर आता पटकन मी बाजारात चाललेले आहे. भाजी पण घेऊन येते, मस्त भाजी. काही थोड्याशा वस्तू आहेत त्या आणायच्या आहे आणि बगल नर्सरीमध्ये पण जायचं आहे. तर बघते कोणतं तरी एखादं प्लांट बेडरूममध्ये आणायचं आहे मला. तर चला मग. ते रिमोटचं असतं ते. घर संसारमध्ये आलेली आहे. तर ठेवू ना तिथे. सॅनिटायझरसाठी बॉटल, सॅनिटायझर तर आहे आमच्याकडे घरी. तर बॉटल मी शोधते आता, बघते तर छोटी बॉटल मिळते काय मला. छोटी डल आहे तिथं साहित्य. चल इकडे ये, मला बॉटल शोधायची. नको तुला बॉटल्स इथे हे 2 टाईपमध्ये छोटी. ये वाला पीला है ना थोड़ा सा, इसलिए वो थोड़ा थोड़ा अच्छा था. तर बाजारातून जाऊन आले. त्याच्यानंतर मग तिला जे बुक्स वगैरे आणायचे तर ते आणल्या. नंतर मग आता पटकन थोडीशी चिकन बिर्याणी बनवून घेते. थोडीशी म्हणजे कढईमध्ये बनवून घेणार आहे. तर चला पटकन बनवून घेते. एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहे, जास्त काही नाही. आज संडे आहे ना, म्हटलं चला बनवून घेऊयात. आणि आज बरीचशी क्लिनिंग करत बसले ना, वेळ सर्व त्याच्यातच गेला माझा. किचनचं पूर्ण आवरण्यामध्ये गेलं. इकडं छान चमकतंय, मस्त छान. इकडचं हा पार्ट खूप भारी व्हाईट आणि ते छान फ्लावर खूप छान. व्हिडिओमध्ये पण एवढं व्यवस्थित दिसत नाहीये. आणि आजी पण आज खिचडी खाणार आहे, पण मग कमी तिखट आहे, जास्त काही नाही. फक्त रेडी झालाय. आता थोड्या वेळ झाले का लगेच जेवण वगैरे करून घेणार. आणि इथं दिसू अभ्यास करते, आदवी खेळतोय. उद्या तर बाबा येऊन जाणार आहे. बाबा येतील उद्या सकाळी. येतील रात्री. आता बसले असणार, बसते थोड्या वेळात. 8ला वाटतं बस आहे. आता 7:30 झाले. 8ला बस आहे, तर येतील सकाळी येतील ते. तर चला मग आजचा असा दिवस गेला आमचा, कामामध्येच गेला माझं. तर पुन्हा किचन हे ते. तर आज खूप पटापट जेवण करून लवकर झोपून जाणार.
तर चला मग हा व्हिडिओ मी इथं सेंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तेवढी जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.